हॅलो फ्रेंड्स, आपलं adityllearning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासारख्याच मुलांची कविता आहे ज्याच्या मनात सतत प्रश्न पडला आहे, हे असेच का आणि तसेच का. कवितेचं नाव आहे वन थिंग दॅट आय वंडर. इयत्ता 6वीची कविता आहे. मला जिच्याबद्दल कुतूहल वाटते किंवा मला पडणारा एक प्रश्न असं म्हणता येईल आपल्याला. त्याच्यामध्ये पहिले वॉर्मिंग अपमध्ये दिलेले ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर केअरफुली अँड राईट देअर नेम्स. खालील चित्रे पहा, त्यांची नावं लिहा. पहिले चित्र सर्वांच्या परिचयाचं आहे, ते आहे इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? रेनबो. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला एक पक्षी दिसत आहे बघा, पक्षासारखा पक्षी आहे, पण त्या पक्षाला काय म्हणतो आपण? पक्षीच म्हणणार, पण त्याला स्वॅलो म्हणतात. SWALLOW. स्वॅलो म्हणजे आबाबिल पक्षी. तिसरं जे चित्र आहे ती खूप ओळखीची आहे, तिला आपण काय म्हणतो? मधमाशी. बी, इंग्लिशमध्ये बी. आणि चौथं तर आपल्या घरामध्ये दिसते कधी पण, कोळ्याचं जाळं, ज्याला स्पायडर वेब म्हणतो आपण. तर असे 4 चित्र दिलेले आहेत आणि 4ही चित्राची तुम्हाला नावं लिहायची आहेत. खालचा प्रश्न तुम्ही सोडवायचा मित्रांनो. मेक अ लिस्ट ऑफ 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. जगामधील 7 आश्चर्य तुम्हाला शोधायचे आहेत. त्यामधले एक आश्चर्य आपल्याच भारतात आहे, ते म्हणजे ताजमहल. कविताचा अर्थ पाहू विद्यार्थी मित्रांनो. रीड द पोएम लाऊडली विथ द करेक्ट इंटोनेशन. बघा, कविता वाचायची आणि त्याचा अर्थ आपण पाहूया. पहिला पॅरेग्राफ आहे, वन थिंग दॅट आय वंडर इज वाय द वर्ल्ड इज राऊंड अँड वाय द ट्रीज ग्रो टुवर्ड्स द स्काय इन्स्टेड ऑफ अपसाईड डाऊन. तुमच्यासारख्या एका मुलाचं चित्र दिसायले. मुलगा आहे, पृथ्वीपाशी उभा टाकला, आणि मुलगी आहे. वन थिंग दॅट आय वंडर. मला पडणारा एक प्रश्न असा आहे की हे जग गोलच का आहे? पहा काय प्रश्न पडला त्याला. बघा, डोक्याला हात खाजवायला म्हणते, जग गोलच का आहे? त्रिकोणी का नाही? चौकोनी का नाही? त्याचा आकार वेगळा कसा नाही? वेगळा गोलच का आहे? असा प्रश्न त्याच्या मनात पडला. बरोबर आहे, गोलच का आहे, वेगळा का नाही? अँड व्हाय द ट्रीज ग्रो टुवर्ड्स द स्काय इन्स्टेड ऑफ अपसाईड डाऊन. आपण जे झाडं पाहतो, झाडं पाहिले असेल, झाड लावल्यानंतर झाड वरीच का वाढते? झाड आकाशाच्या दिशेनेच का वाढतात? उलटी का वाढत नाहीत? जमिनी जर खाली पाहिलं तर खाली वाढायला पाहिजे, वरीच का वाढतात? असा त्याला प्रश्न पडलेला आहे. दुसऱ्या स्टँडच्या बघा, त्याच्यात देवमासाचे चित्रण काय म्हणतो? वन थिंग दॅट आय वंडर्ड इज हाऊ इट केम टू बी. द कॅट्स आर क्विक टू सिट इन अ लॅप्स व्हाईल वेल्स स्लीप इन द सी. मला पडणारा आणखीन एक असा प्रश्न आहे, असे कसे असेल झाले असेल? आपण रोजच मांजरे पाहतो, जे पाळलेले मांजरं असतात, आणि मांजरं जर पाहिलं तर ते पटकन पाळलेलं असेल, ओळखीचं असेल, ते पटकन माणसाच्या मांडीवर येऊन बसतात. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे त्याविरुद्ध देवमासा समुद्रातच कसा झोपतो? मासा समुद्रात राहतो, खातो पितो सगळं करतो, आणि तो झोपतोय कसं काय? मग आपल्याला जर झोपायचं असेल तर आपण चांगल्या जागेवर, आपल्याला कम्फर्ट जागा पाहिजे, दुसऱ्या ठिकाणी इतर ठिकाणी झोप येत नाही, अशा ठिकाणी झोप येते. पण माशाला पाण्यात कशी झोप येते? असा त्याला प्रश्न पडला आहे. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये स्टँजामध्ये पहा, एक मुलगा आहे आणि कोळ्याचं चित्र आहे, आणि तो मुलगा भिंगातून कोळ्याकडं पाहत आहे. वन थिंग दॅट आय वंडर इज वाय द स्काय इज ब्ल्यू, वाय स्पायडर्स ऑल हॅव 8 legs व्हाईल वी हॅव ओनली 2. तर कवितेतील मुलगा म्हणतो, मला एका गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटते की आकाश निळेच का दिसते? आकाशाचा रंग वेगळा काऊन नाही? पिवळा, हिरवा, गुलाबी असा का नाही? ते निळेच का दिसते? वाय स्पायडर्स ऑल हॅव 8 legs while वी हॅव ओनली 2. आणि कोळी जो आपण रोज पाहतो, त्या कोळ्याला 8 पायच असतात. का कमी पाय नसतात? एवढे पाय त्याला काय करायचे? एवढंच आहे. आणि while वी हॅव ओनली 2. आणि आपण एवढे मोठे असून आपल्याला 2च पाय का असतात? आपल्याला इतर प्राण्यासारखे 3, 4 असे का पाय नसतात? वन थिंग दॅट आय वंडर इज हाऊ इट केम टू बी. द बनीज ब्युरो अंडरग्राउंड व्हाईल बर्ड्स लिव्ह इन अ ट्री. मला एक गोष्ट नेहमी आश्चर्य वाटते एका गोष्टीचे, हे असे कसे झाले असेल बरे? बनीज ब्युरो म्हणजे ससे पाहतो आपण, तर ससे हे बिळात म्हणजे जमिनीच्या खाली का राहतात? बीळ जमिनीच्या खालीच का करतात? आणि व्हाईल बर्ड्स लिव्ह इन अ ट्री. आणि जे पक्षी पाहतो ते पक्षी झाडावरच का राहतात? पक्षी जमिनीच्या खाली का राहत नाहीत? आणि ससे झाडावर का राहत नाही? असा मला प्रश्न पडतो. शेवटचा स्टँजा पहा. वन थिंग दॅट आय वंडर्ड इज व्हाय वी वंडर्ड व्हाय अबाउट द वंडर्स ऑफ द अर्थ दॅट फील द सी अँड स्काय. तो
म्हणतो मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटते की आपण असा कसा प्रश्न विचारतो. आपण निसर्गाबद्दलच किंवा पृथ्वीच्या अद्भुत गोष्टीबद्दलच का प्रश्न विचारतो. ज्या समुद्र, आकाश सगळं भरून टाकलेलं आहे, याच्याबद्दलच आपल्याला का प्रश्न पडतात असा मुलगा म्हणतो. नैसर्गिक गोष्टीबद्दलच का प्रश्न पडतात असा मुलगा म्हणतो. या कवितेचे कवी आहेत चार्ल्स जिग्ना. चार्ल्स जिग्ना हे अमेरिकन कवी आहेत. त्यांचा जन्म अमेरिकेमध्ये झालाय. 25 ऑगस्ट 1946 साली झाला. तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारं साहित्य लिहिलंय आणि त्यांनी एकूण 5,000 कविता लिहिल्या. त्यामध्ये लहान मुलांच्या किंवा इतर विषयावर सुद्धा कविता लिहिलेल्या आहेत. त्यांचं खूप साहित्यसुद्धा प्रसिद्ध आहे. ते प्रसिद्ध असे कवी आहेत. तर तुम्हाला कविता आवडली असेल, कवितेचा अर्थ समजला असेल, चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.